तर मित्रांनो, आज मी बनवणार आहे रव्याचा केक क्रिसमससाठी। हा बारीक रवा घेतलेला आहे मी 2 वाट्या। दुसरी पण वाटी यामध्ये घालून घेऊ। 1 वाटी दही घेणार आहे। त्याच वाटीने 1 वाटी मी फ्रेश दही घेतले, यामध्ये घातले। मिक्स करून घ्यायचे। त्याच वाटीने 1 वाटी मी दूध पण घेतलेले आहे। आता आपण हे मिक्स करून भिजत ठेवूया रवा। त्याच वाटीने 1 वाटी मी साखर घेतलेली आहे, मिक्सरला वाटून घेणार आहे। साखर बारीक केली आहे। आपल्या मिश्रणमध्ये साखर घालून मिक्स करून आपण 10 मिनिटे रवा मुरत ठेवूया। 1 चमच कोको पावडर, चिमटभर मीठ, तेल घालायचं आहे अर्धी वाटी। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इकडे मी गॅसवर छान अशी कढई गरम करून घेतली आहे। आतमध्ये अशी रिंग ठेवलेला आहे केक हे करण्यासाठी। याला तेल लावून घेतलंय। यामध्ये थोडासा मैदा मी डस्ट करून घेणार आहे। असा मैदा मी डस्ट करून घेतला आहे टोपाला। आपलं बॅटर छान भिजलंय। आता मी यामध्ये 1 चमचा इनो घालून मिक्स करून घेणार आहे। ही टूटी फ्रुटी टाकणार आहे आणि थोडंसं मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून झालंय, छान असं टोपामध्ये घालून झालंय। त्याला थोडंसं टॅप करायचं आणि आपण कढई जे गरम करून घेतले त्याच्यात ठेवायचं, वरून झाकण ठेवायचं। जेव्हा झाकण ठेवले आता 30 मिनिटं असंच बेक होऊ देऊया। नंतर आपण झाकण काढून चेक करूया केक। मिनिटं ठेवल्याच्या नंतर केक बघू शकता आपला किती छान झालेला आहे। 20 मिनिटानंतर चेक केलं, परत 20 मिनिटं ठेवलं, 40 मिनिटं आपण केक हे केलेला आहे। बघू शकता किती छान सॉफ्ट झालेला आहे। मी तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा, बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत केक आपला बनवून झालेला आहे। तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवा। खूप छान झालाय केक।